मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे. गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला 3,000 रुपये जमा होणार आहे. त्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, मोठी गुड न्यूज समोर आली आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. तर बघा तुम्हाला जो 1500 रुपये आहे ते अकाउंटमध्ये सुद्धा जमा होणार होते, परंतु आता 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. जून आणि ऑगस्ट आणि जूनचे हप्ते. ठीक आहे, सॉरी, तुमचा जो ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे शिंदे साहेब आहेत ते काय म्हटलेले आहेत ती पण माहिती आपण बघणार आहोत. बघा, शिंदे साहेब म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींना आम्ही बघा बसमध्ये बघा 50% सवलत दिली, अर्धे तिकीट केलं लाडक्या ताईंसाठी. तसेच लखपती दीदी योजना सुरू केली. ठीक आहे, लखपती दीदी योजना सुरू केली. आणि एवढेच नाही तर 10-10, 20-20चा ग्रुप करून लाडक्या बहिणींनी जे आम्ही त्यांना 1500 रुपये देत होतो तर त्यांनी कोणी साडीचा धंदा सुरुवात केली, कोणी साडींच्या धंद्याला सुरुवात केली, कोणी स्वतःचा बिझनेस केला, कोणी वडापावची ठेल्याची गाडी लावली. तर बघा त्यांनी एवढं पण सांगितलं की ठाण्यामध्ये एक महिलेने तर आमच्या पैशांवर बघा म्हणजे वडापाव वगैरे त्याची गाडी लावली. जेव्हा आम्ही तिथे गेलो ठाण्यामध्ये तर त्यांनी त्यांनी मला मेसेज आला की आम्हाला लाडक्या बहिणी बोलवलेलं आहे. पण आम्ही तिथे गेलो तर बघा जे दादासाहेब होते आणि मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते म्हणजे स्वतः शिंदेसाहेब. तर ते म्हटले की एका बहिणीने 1500 रुपये म्हणजे ते पैसे जमा करून वडापाव वगैरेचा स्टॉल लावलेला होता आणि त्यांचा तिथं सर्व परिवार होता. बघा तुम्हाला मी माहिती देणार आहे बघा पुढे बघा. आणि त्या परिवारात त्यांनी बघा म्हणजे 1200 रुपये रोज त्यांना मिळत होते त्या ह्याच्यामुळे. ठीक आहे, ते स्टॉल लावल्यामुळे. म्हणजे लाडक्या बहिणींनी स्वतःच्या पायावर उभं न राहता स्वतःच्या हिमतीवर त्यांनी सुरू केलेलं आहे बघा. तर लाडक्या बहिणींना हे पैसे कसे कसे जमा होणार आहेत त्या संदर्भात पण मी तुम्हाला महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. पुढे बघा लाडक्या ताईंनी, तर बघा लाडक्या ताईंसाठी ही आताची मोठी अपडेट आहे. गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आम्ही त्यांना 3,000 रुपये सुद्धा देणार आहोत. बघा बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत पैसे, तुमच्या जिल्ह्यामध्ये जमा झाले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आताची ही मोठी अपडेट आहे. आणि लाडक्या बहिणी बघा, कोणी जे शिंदे साहेबांनी सांगितले, कोणी जे पूजा वगैरे जे सामान करता, अगरबत्ती वगैरे पूजेचा ते त्यांनी पैसे म्हणजे त्यांनी खर्च नाही केले तर त्या पैशांद्वारे त्यांनी काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक चालना मिळाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि यात बघा सर्व महिला खुश झालेल्या आहेत. आणि त्यांना बघा 3,000 रुपये जे आहे ते अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे. आणि गणेश उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर त्यांना हे पैसे आम्ही जमा करणार आहोत असं शिंदे साहेबांनी. आणि त्यांनी सांगितले आम्ही स्वतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्याद्वारे महिलांना एक प्रकारे चांगली जे आहे चांगल्या प्रकारे त्यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे मदत झाली. आणि त्यांच्याद्वारे त्यांनी लाडक्या बहिणी नवनवीन घरगुती व्यवसायासुद्धा सुरुवात केली. बघा, तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत, कारण त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर पैसे आता जमा होणार आहेत. बघा 26, 27, 28 2 ते 3 दिवस वाटप सुरू असणार आहे. आणि कोणत्या कोणत्या ताईंना हे पैसे मिळाले आहेत, कोणत्या कोणाला मिळालेले नाहीत, तर ती पण मी माहिती तुम्हाला बघा या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर बघा, महिला केवळ पैसेच नाही जमा केले तर त्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी काही ना काही केलं. कोणी काही केले, कोणी बघा कोणी कशाचा शिलाई मशीनचा व्यवसाय केला, कोणी काही केलं, तर कोणी कपडे विकण्याचा व्यवसाय केला. तर अशा प्रकारे महिलांना जे ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी चालना मिळालेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत. आणि ही सर्वात मोठी आताची मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी मोठी अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. त्यांना आता 3,000 रुपये आम्ही अकाउंटमध्ये DBTद्वारे ट्रान्सफर करणार आहोत. बघा, आणि ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे. 3,000 रुपयाच्या
कोटी म्हणजे 3,000 कोटीच्या चेकवर आम्ही सही केलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट घेऊन आलेलो, मोठी बातमी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका. ताईंनो, अतिशय महत्त्वाची, मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी. त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पेमेंट हे जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर बघा, जेव्हा आमचे सरकार होते तेव्हा त्यांनी सांगितले की चांगल्या प्रकारे महिलांना मदत झालेली आहे आणि आतासुद्धा महिलांना चांगल्या प्रकारे आम्ही जे गिफ्ट आहे ते देणार आहोत. आणि बघा, गणेश उत्सवाच्या शुभमुहूर्तावर आमच्या शासनाने बघा, म्हणजे आमच्या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना 3-3 हजार रुपये जमा करण्याचा, मिळालेल्या माहितीच्या सूत्रानुसार लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे डिपॉझिट होणार आहेत. DBTद्वारे तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत आणि आम्ही DBTद्वारे जे बटन आहे ते आम्ही दाबलेलं आहे आणि बहुतेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या ताईंसाठी. त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. तर बघा, सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना अकाउंटमध्ये 3-3 हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आमचे जे सरकार आहे, महायुतीचं सरकार, लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे आणि जे बोलले होते की ते आम्ही होणार नाही आमच्याकडून, तर ते आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे बघा, तुम्हाला जो 2100 रुपयाचा निर्णय आहे तो सुद्धा आम्ही 2100 रुपये तुम्हाला देणार आहोत. अजूनपर्यंत हा विषय थोडा पेंडिंगला आहे, परंतु लवकरात लवकर हा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये घेणार आहोत. तर अशी माहिती आपल्याला शिंदे साहेबांनी दिलेली आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी, लाडक्या बहिणींसाठी. सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत. आता 3-3 हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन बातमी आहे, नवीन लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. जर ज्यांना काही विचारायचं असेल कमेंट बॉक्समध्ये, ज्यांना काही अडीअडचण असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे, मोठी बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे मोठी गुड न्यूज आहे. जे सरकार आहे आमचं महायुतीचं, शिंदे साहेब आणि अजितदादा पवार, तर यांनी आम्ही मोठी चेकवर सही केलेली आणि लवकरात लवकर बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा. तर कोणाकोणाला काय विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, खूप मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. सर्वकडे महिला खुश झालेल्या आहेत आणि त्यांना लवकरात लवकर हे पेमेंट आम्ही अकाउंटमध्ये DBTद्वारे ट्रान्सफर केलेले आहे बघा. तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. आणि अंगणवाडी सेविकासुद्धा घरोघरी जाऊन जे लाडक्या बहिणी अपात्र झालेले आहेत ते चेकिंग करत आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे. सर्वात मोठी बातमी आहे, खुशखबर आहे, लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. आणि लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला विचारायचं असेल तर, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.